एटीएसची पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि आयएसआयच्या संपर्कात 60हून अधिक जण असल्याचा संशय। एकाच वेळी 60 जणांच्या घरांवर छापे। टीईटी परीक्षेची नवी तारीख आत्ताच घोषित करा। लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। परीक्षार्थींना वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्याचीही मागणी। ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा। बंडखोर 6 खासदारांसह शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना दौऱ्याला महत्त्व। लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर 6 खासदारांचं विलीनीकरण मंजूर केलं नाही। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांचा दावा। पक्षाचं विलीनीकरण झाल्याचा दावा घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं सावंतांचं मत। सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही। प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक असल्याची टिप्पणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद नाही। सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनीही एबीपी माझाशी बोलताना बोट ठेवलं। पक्षासमोरची आव्हानं दूर करण्यासाठी एकत्र बसून चर्चा करण्याची गरज व्यक्त। मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर। कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न। उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट, तर अहवाल अमान्य। महापौरांची प्रतिक्रिया। नाशिकच्या इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला करणारे 6 ते 7 जण ताब्यात। पीडित कुटुंबातील तरुणीची छेड काढल्यानं वाद झाला। लाकडी काठी आणि लोखंडी रॉडनं मारहाण करण्याचा प्रयत्न। राज्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाचा भाजीपाल्यावर फटका। राज्यातून होणारी आवक घटली। भाज्यांचे दर 40% वाढले।